किती वर्षापासून लावतात आंबट? गांजा 10 वर्षापासून लावायची चालू आहे आमच्याकडे. एखादं वर्ष असं गेलं का 1000 रुपये कॅरेट किंवा 500 काय रुपये? नाही आमच्या स्वप्नात नाही पाहायला म्हटलं 1000 रुपये कॅरेट. डाऊनच आहे काय मग? काय मग डाऊन आहे दर. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विक्रम आणि तुम्ही बघत आहात किंग फार्मर युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं चॅनलवरती स्वागत आहे. 8 सप्टेंबर आणि संध्याकाळचे 6:15 वाजले आणि आजचं काय मार्केट आहे. मार्केट बघण्यापेक्षा आपण मित्रांनो प्लॉटची कंडिशन शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ, शेतकऱ्यांचा अनुभव जाणून घेऊ आणि आज काय भाव आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटला दाखवू तुम्हाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. पण एक्सपिरियन्स विचारणार त्यांचा. आता तुम्ही किती वर्षापासून टमाटे वगैरे लावता, प्लॉट कसे, सर्व माहिती आपण थोड्याच वेळात बघणार आहोत आणि ते बघण्यासाठी तुम्ही कंटिन्यू राहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कोपऱ्यात तुम्हाला इथं सबस्क्राईब बटन दिसेल ते तुम्ही क्लिक करा. तर चला जाऊया मार्केटमध्ये. आजचं हे वातावरण आणि इकडं मित्रांनो फक्त एकच लाईन आहे पूर्ण, बाकी इकडं जवळपास संपत झाले आंबाटे आज. त्या अनुषंगाने काय मार्केट आहे हे बघू. काय भाव मागता आज? 391 ते 400 रुपयाचे पावते देऊ राहिले. आत्ता का? हो. 3 वाजता काय होता काय आयडिया? 3 वाजता सगळ्यांनी 350च्या आतच खाली गेलंय, पण आता 1500 रुपये मार्केटमध्ये वाढ झाली. करंट वाढ झाली. म्हणजे गाड्या कमी त्यामुळे माल कमी आला. माल कमी होतो. बाकी प्लॉटची कंडिशन कशी सध्या? एक प्लॉट आहे ना, म्हणजे जो 25 ते 30% पाला राहिलाय. बाकी एक प्लॉट आहे ना अजून 2 महिन्यानंतर. प्लॉटमध्ये किती दिवसांचा फरक आहे तुमची? महिन्यात 1.5 महिन्यात. 1.5 महिन्याचा. कोणते लावले दोन्ही पण? आता पहिला 2048 लावला, हा. यावर्षी 2048 जो सगळ्यात जास्त जांतूचा परिणाम झाला. आता आर्यमान लावला. आर्यमान कसा आहे? आर्यमान चांगला आहे. पहिल्या प्लॉटला काय पैसा वगैरे आला का नाही? नाही, जांतूचा टिपके पूर आले, जास्त टिपके आहे. त्याच्यामुळे हो, जाम फेकून द्यावा लागला. फेकून द्यावा. एक म्हणजे रेट कमी मिळतोय, माल जातोय हा. पण रेट कमी मिळतोय. आता हे तुमचेच आहेत सगळे? हो. किती कॅरेट आहे अंदाजे? आज आपले याच्यात 150 कॅरेट. 150. कोणत्या गावचे? नाहीतळा. नाईताळ. किती किलोमीटर पडतं नाईताळ? 35 बहुतेक 35 पडतोय. गाडी घरचीच आहे का मग भाड्याने? नाही, भाडे. काय भाडं घेते एक कॅरेट? 25 रुपये भाडं आहे आणि 2 रुपये हमाली, 27 रुपये कापी. आणि कुडायचे वेगळे? कुडायचे 20 रुपये. कुडायचे 20 रुपये. किती वर्षापासून लावताय तुम्ही? 20 वर्ष. 20 वर्षापासून. एखादं वर्ष असं गेलं का त्या वर्षात मार्केट भेटलं हो तुम्हाला एकदम टॉप लेवलचं? गेले मार्केट भेटलंय बी आहे आणि डाऊन बी विकले. मागच्या वर्षी 100 रुपयाने बी विकले. असं एखादं मार्केट एखादं वर्ष गेलंय का असं, म्हणजे 1000 रुपये, 1500, 2000 असं कॅरेट? आजपर्यंत तर माझ्या माहितीनुसार जो पिंपळगाव भाग आहे हा. किंवा नाशिक पट्टा आहे, यांना कमी भेटतो हा भाव. हा. फक्त नारायणगाव किंवा कन्नड या लोकांना 1000 रुपयाच्या मार्केट भेटतो. असं का बरं? त्यांचा कोणत्या महिन्यात राहत असं लागवड वगैरे? नाशिक जिल्हा हा म्हणजे थोडक्यात आहे ना, निपाड तालुका हा आहे ना, थोडक्यात सगळे मे जून फोन लागले. हा. आणि मार्केटमध्ये तेजी मंदी जास्त करून ना मे आणि जून मध्ये जास्त आलं. त्यांच्या अगोदरचे प्लॉट असतं. हो, त्यांच्या अगोदर. त्यामुळं मार्केट घेऊन जातं ते हो, नंतर ते नाशिक मार्केट जो प्लॉट जून मध्ये चालू होतो त्याला 100%. पण त्यात असं आहे, काही खोरे असे का तिडच मे आणि एप्रिलची लागवड सक्सेस. आपल्या इकडं नाही शक्य ते. नाही, आपल्याकडे होऊ शकत नाही. पाऊस कार्यक्रम लावून टाकेल. हा? पावसामुळे कार्यक्रम होऊन जातो. पावसामुळे कार्यक्रम आणि आरली घेतलं तर फुटवा नाही होत हा. किंवा पानांच्या वाट्या होऊन जाते. आणि पाण्याचा पण कधी पाण्याचा पण एक पेट पडतो दुष्काळ नाही, पाणी वगैरे. नाही, कारण काय पाण्याचं काय प्रत्येकाकडे द्राक्षाचा प्लॉट आहे आणि हा. त्यांना मेन म्हणजे द्राक्षाच्या प्लॉटला पाणी द्यावं लागतं. हा. त्यामुळे या पिकांना जास्त दुर्लक्ष होतं. चालतंय. काय भाव लावलाय आज आपण? आज एक वक्कल झाला खाली काय भावाने? 301 न. आणि आता आता हे एक वक्कल बाकी काय भाव मागतो? 251 मागितलं. आत्ता हा. आत्ता तर गाड्या कमी झाल्या, भाव वाढायला पाहिजे. वाढायला पाहिजे पण माल थोडा हलका आहे. एकच लाईन. थोडं माल हलका आहे ना. 2 नंबरचा माल चालू आहे. 2 नंबरचा माल. कुठली आहे गाडी? ही उमराणा गिरणार. उमराने. हो. गिरणारे ते उमराण्याजवळ गिरणार देवळा तालुक्यात. एवढा चालू का? प्लॉटची कंडिशन कशी सध्या? व आता जवळपास शेवटच झाला आमचा प्लॉट. शेवटच चालू आहे. 1 महिन्यापासून चालू होते. कोणती लावली? आर्यमानवर. अरे मग पाऊस वगैरे कसं आहे तिकडे? पाऊस फुल आहे. पावसामुळे कंडिशन आहे आज आमची. पावसानेच वाट लावून. पाऊस फुल होते. पावसाने पुरी वाट लावली. नवीन प्लॉट आहे का नाही काय? नाही, मागं नवीन प्लॉट नाही आपल्याकडे. हेच चालू आहे. बस. किती वर्षापासून याच्या लावतात मागचे आम्ही 10 वर्षापासून लावतो.
अख्खा वर्ष गेलं का असं पूर्ण भाव भेटलाय हो तुम्हाला? नाही असं एका वर्षी नाही सापडला आम्हाला. डाऊनच चालू आहे. हा डाऊनच. आता असं झालं फार कमर जाम झाली निम्म औषध याच्यातच गेला आता. भाव आता आहे ना असं वाटतं राम राम करून घ्यावं याला. शेतकऱ्याला राम राम नाही करता येणार. काय करता येईना आता जे शेतकरी म्हणून चालू आहे अवघड परिस्थिती अवघड आहे. हे पावसामुळे जास्त प्रॉब्लेम झाला. इतका माल तयार झाला. टमाटे किती लावलेले? एकर भर लायलो. खर्च किती आला एक एकरला? 1 एकर मध्ये 70,000 रुपये खर्च आला. वसूल झाला का मग? हा खर्च वसूल झाला. खर्च वसूल झाला फक्त. आता प्रॉफिट बाकी राहिलं. आता ते काय राहिलं आता मालच संपला. टमाटे संपत आले आता काय टमाटे profit संपत आले त्याच्यामुळे आता काय आलं? अवघड आहे. चालतंय मग काय भाव मागितला आज? 450 रुपये. 450. दुपारच्या मार्केटपेक्षा आता वाढलंय का? हो. कितीने वाढलं? 50 रुपये. 40 रुपये मंदी गाडी. आता गाड्या पण कमी झाल्या, माल कमी माल झाला. बी कमी आहे आता आणि माल बी रिवर्सच झाला. प्लॉट किती लावलाय? किती लावली तांबटी? 1.25 एकर. 1.25 एकर. कशी कंडिशन आता? कंडिशन आता रिवर्सच. नाही म्हणजे पाला वगैरे किंवा रोग वगैरे काय आहे का? रोड भरपूर. मग आता पाला डॅमेज झाला 50% पाला. पावसामुळे. पावसामुळे वाढला पाऊस 4-5 दिवस चालला नाही. किती दिवस झाले चालू? चालू 1 महिना. 1 महिना. कोणत्या गावचे? गोंदेगाव निफाड चालू. निफाड. उन्हाळी प्लॉट राहता काय? हां आता बुकिंग आहे परत. हा ना. आता परत लावलाय का? नाही लावायचं आहे बुकिंग दिली. कोणतं बुक केलंय? 10-17. कोणतं? 10-17. काय भाव चालू आहे आज? काय 400 गेलो होतो खाली करायला. मग परत घेऊन आले. काय परत घेऊन आलो. आता काय चालू आहे? चालू आहे आता 400 म्हणते वाहून होईल का आता खाली? खाली निघतो 100 रुपये पेमेंट. मस्त आहे मग सांगा. बाकी खर्च वगैरे किती आला प्लॉटला? खर्च आतापर्यंत 1,40,000. 1,40,000. फक्त औषधं का बांबून तार पण त्याच्यात? औषधं, मजुरी, पेपर सगळं. होईल का वसूल? काय वाटतं? वसूल काय वसूल झाला आतापर्यंत पण नफा नफा राहिला. येत नाही राहील. किती एवढं वर्ष पाहिजे होतं. किती वर्ष म्हणून लावतात टमाटे? 8-10 वर्षापासून एखादं वर्ष असं गेलं का एकदम पैसा झाला बा? झालं ना. 2022 मध्ये काय भाव गेलं कॅरेट? 16 कोटी एक्सपोर्टला खाल्ले. म्हणजे जवळजवळ 1400 झाली. काय भावाने दिली? ती 400 प्लस रेट होता. 400 प्लस. तेव्हाच झाला. नंतर नाही मागच्या वर्षी दुसऱ्या प्लॉटचा पाहिजे. एक प्लॉटला तुम्हाला आहे व सक्सेस होता आहे तुम्ही? मागच्या वर्षी मागचा प्लॉट सक्सेस झाला. किती वर्षातून किती प्लॉट राहतो तुमचे? 2 प्लॉट राहते. 2. पावसाळी का? नाही पावसाळी एक नागपंचमीचा हिवाळी राहतो. चालतंय. आता किती कॅरेट? कॅरेट किती? 95. 95. घरचीच गाडी आहे? नाही भाडीची. काय भाडं आहे तिथून? 20 रुपये गाडी. 30 रुपये. पुढायला कोठाली 20 रुपये. 50 रुपये जागेवर खर्च. हा, नाही मग. 52 रुपये. 2 रुपये इड कॅरेट. आम्हाला चालतंय. घेणार आहे का? नाही नाही शेतकरी शेतकरी. कोण क्या भाव लगा रहे हो भाई? बोला. काय ना लोकल का 300 रुपये लावा. अरे अभी माल भी नहीं है, खत्म हो गया है. माल नहीं है, माल तो देखो मीडियम माल है. माल चटा किती कोण भैया? छोटा माल है. मीडियम है लेकिन उस पर कोई स्पॉट वगैरह नहीं है ना वो, ऐसी बात है. लेकिन बड़ा ले होना. बड़ा भैया एक्सपोर्ट वाले लेके या भट्टी वाले लेके? मीडियम ले मग तो वो नहीं तो चालत नाही हा चालत नाही. ये चाहिए ना हमको. सांग दे काय 300 रुपये. बोल रहा है तू? मीडियम का 350 बड़ा लेना. बड़ा घे गोट वो नहीं लगता ना. मीडियम कैसे? बड़ा भी नहीं, मीडियम लगता है ना? मीडियम लग रहा है ना. मीडियम लग रहा है. मीडियम घे ना. है ना तुम्हारे सामने है ना? मीडियम घे. क्वालिटी आहे ना रे. किती औषधं मारायचे, बाउंड्री मारायच्या, पाऊस नाही. तुम्हाला सांगतो पावसाने पाले खराब होऊन गेले. वाढायच्या तुम्हाला जाम झाले माणसं. आल्यावर नाही चलेगा ना वो नाही चलेगा. काय करायचं नेमकं? माणसं जाम होऊन गेली माहिती काळामध्ये पासून तुम्हाला नळ्या ओढ ओढू किती सकाळचं जेवण नाही राहत माणसाला. कोणत्या गावचे काका? शिरसगावचे ना आम्ही. शिरसगाव. हा इथलेच आहे का जवळ? शिरसगावचे आहे. शिरसगाव लवकी. किती लावलाय प्लॉट? प्लॉट काय बिगाभर प्लॉट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो काल परदेशी आणले तर 200 घ्या, 250 घ्या, 300 घ्या. आणि आज काय रे म्हणे मंडी पडली हे पडलं.
एवढ्या औषधं पाणी मारायचे लोक किती जाम होते एक तर मग लोक तुम्हाला सांगतो जेवती नाही अक्षरशः फुटवणे ये बा समजे फुटणेच खाऊ राहिली काय सारे सगळ्याचे जेवण नाही करते जेवण नाही करते ती. 12 वाजता जेवण भेटत कांदेवानी व्हायला पाहिजे कांदेवानी पाऊस आले तुम्हाला सांगतो आखे पुसावा लागत ना हो पाडक्याने आखी पुसावा लागत या Double तुम्हाला सांगतो डबल पुसावा लागत इकडे यांचं काय हाने झाले बरी गे किड काय किडे गेल्यावर 20 रुपये कमी करायचं आहे की आणि काय किती झटका बसतो तुम्हाला सांगतो 300 रुपये कमी करते मग 30 रुपये 20 रुपये 50 रुपये आम्हाला खर्च आहे डायरेक्ट 50 रुपये आणायचा त्याच्यात गाडीवाला लवकर येत नाही त्याचं दुसऱ्याचं वक्कल भरू द्या येऊ द्या मग त्याची वाट पाहावं लागायची ते काय अनेक पानगडी चिरून काय भाडं आहे हा? एक कॅरेटला 30 रुपये भाडं आहे. 30 रुपये आणि 20 रुपये तुम्हाला सांगतो मजूर घेतो 50 रुपये आम्हाला असेच जात्या एक आणि बिघाला त्याच्यात खर्च. बरं तिकडं मग गाड्या गेलं का 20 रुपये कमी करा 30 रुपये कमी करा आणि काय पडतो आमच्या पात्रामध्ये हा? हे ते पाहून घ्यायच्या का आणि लगेच हे करायचं. याच भावात घेतला पाहिजे माल नाही घेतीच नाही ना तो माल 10 रुपये कमी मागा तुम्ही. माल खराब निघाला ना मग त्यांनी घ्यायला नाही पाहिजे पण ज्या भावात इथं घेतला ना त्याच भावात त्या घ्यायला. टायमाला गाडी खळे आणायची म्हणले तुलाही घाटे होता ना गाड्यावरून परत दीड आणायची ते नाही झाले का परत यापर्यंत दाखवायचं यापरी काय म्हणतो नाही घ्या तिकडं तिकडे येऊन परत 3 वखत चक्रा मारून तुम्हाला सांगतो काय उपयोग होता त्याचा मार्केटमध्ये मग हे मार्केटमध्ये अहो घेतीच नाही ते डायरेक्ट नाही म्हणते ते चक्रात मारायला विचार शेतकऱ्याला येड्यात काढलं ती तुम्हाला सांगतो नाही, शेतकऱ्याला येड्यात काढले ना मग शेतकऱ्याला येड्यात काढलं नाही तुम्हाला सांगतो 3 वखत मंडीत आलो 3 वखत एकरी लाख रुपये 1 लाख रुपये फक्त औषध आणि मजूर मागच्या वर्षी 30 जखमारी झाली यंदा 30 जखमारी तुम्हाला सांगतो 2 रुपये ना माणसाला भेटले पाहिजे लोक कष्ट करून काहीतरी भेटले पाहिजे नाही तर काय फुकट चालले आणले फुकट आणि गेले फुकट त्याचा उपयोग नाही ना असा आला काय वाटत तुम्हाला बरोबर आहे मग 2 रुपये काढले तरी शेतकऱ्याला काहीतरी परवडतं लावायला का होईना इडं आणून मग बांबू लागतो जे मजुराचा खर्च आहे गाडीचा खर्च लय आहे खर्च आहे. खर्च काढलाच पाहिजे ना हो. खर्च मग 2 पैसे भेटले म्हणजे शेतकऱ्याला आनंद होतो सगळ्याला आनंद होतो. हे भानगड काय माहिती का औषधावाला तुम्हाला सांगतो मोठा झाला औषधावाला डायरेक्ट मोठा आहे आणि दोष तंबटी लावतो ना तो बार बिकरी झाला तुम्हाला सांगतो हा ते किती वर्षापासून लावतात आंबट अवघा 10 वर्षापासून तंबटी लावायची चालू आहे आमच्यासाठी एखादं वर्ष असं गेलं का 1000 रुपये कॅरेट किंवा 500 रुपये काय नाही आमच्या स्वप्नात नाही पाहायला भेटला 1000 रुपये कॅरेट डाऊनच आहे काय हो? काय मग डाऊन आहे दरवर्षी डाऊन आहे आता लासलगाववरून आले का पिंपळगाव मध्ये काही नाही थोडे 10-5 रुपये वाढी त्या संपला विषय काय उन्हाळी प्लॉट नाही राहते का तुमची उन्हाळी लावी द्या काही पण मग काय टायमाला परवडत ना परवडत आता या पाळीला समजे पाली राहिली आणि आले वा 500 झाले 500 झालं का 300 350 असलं काय अवघड आहे. म्हणजे थोडी उमेद वाढली का डाऊन होतं मार्केट हा बस शेतकऱ्याचं ना मरण ठेवलंय मरण तुम्हाला सांगतो शेतकरी मारला चांगला जाम जाईल शेतकरी नवीन प्लॉट लावले का नाही परत नवीन आता नाही आपलं नाही प्लॉट दुसरी काही नाही बाग वगैरे हा? आहे का द्राक्ष थ्रिप्स आहे या वर्षी ॲव्हरेज अजिबात नाही एक काही पण गाडी फुल अशी भरलेली येत नाही मार्केट गाड्या अर्धा झाल्या सगळ्या अर्ध्याला गाड्या आहेत 4 शेतकऱ्यांना गाड्या उभे एक गाडीत कधी 60 राहते कधी 40 राहते असेच 100 कॅरेटच्या पुढे कॅरेट नाहीत हा म्हणजे ॲव्हरेज एकदम कमी पण त्या पटीत भाव नाही या वर्षी किती निघतील एकरी एकरी ह्या वर्षी आहे ना कमीत कमी 1500. 500 कॅरेट निघतील यावेळेस जास्त निघणार एवढं डाऊन केलंय ॲव्हरेज फुटणे खाऊ राहिली काय करणार काय समजे फुटणे खात्या तुम्हाला सांगतो तंबटी कोण फुटणे खायची पळी आली समजा बाई एक फुटणेवाली जड या पळीला टमाटे काय माहिती फुटणेवाली जड आहे त्याला विचारलं त्यांना 1000 रुपये रोज कमी येतो म्हणे विचारलं त्याला मी अहो कमी तो तुम्हाला सांगतो नेहमी कमी येतो तो तुम्हाला सांगतो बाहेर तो आम्हाला आम्ही सकाळी तंबटे पुसून तुम्हाला सांगतो अजून पोटाला भाकर तंबटेवाले जाम झाले हो अवघड आणि आजचं मार्केट होतं 8 सप्टेंबर 2024 संध्याकाळचे 7 वाजेचं मार्केट होतं मित्रांनो जवळजवळ आज 7 नंतर मार्केटची जरा हाय वाढलेली कारण संध्याकाळी 3 वाजेपर्यंत 300-350 पर्यंत मार्केट होतं आणि आता 300च्या म्हणजे 350च्या पुढे मार्केट चालू आहे 360, 70, 80, 400 पर्यंत पण घेत आहे चांगला माल तर आजचं असं मार्केट होतं आणि भरपूर शेतकरी पण वैतागलेले कारण दरवर्षीच त्यांना मार्केट भेटत नाही आणि दरवर्षी लॉसमध्येच असतं तर असं परिस्थिती एकंदरीत शेतकऱ्यांची आहे
तर मला काय वाटतं कमेंट करा मित्रांनो. कमेंट खूप गरजेची, कारण कमेंटने आपल्या एरियात काय चालू आहे किंवा आपल्या शेतकऱ्यांबद्दल काय मत आहे ते कळून जातं. तर कमेंट खूप महत्त्वाची आहे. आणि लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांना. आणि भेटू परत नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.